Hello my dear friends, this is second day of Tally training. Yesterday we have seen the introduction of Tally, what are the features of Tally and how Tally is useful in accounting purpose. Today we are going to learn how to create a company in Tally. विद्यार्थी मित्रांनो, आज टॅलीमध्ये कंपनी कशा पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे ते आपण आज शिकणार आहोत. त्यासाठी व्हेरी फर्स्ट हिअर इज अ टॅली आयकॉन. yesterday we have already learned how to install टॅली पॅकेज. जर अजूनही तुम्ही टॅली पॅकेज तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेलं नसेल तर आज टेलिग्राम चॅनलला मी टॅलीचं सॉफ्टवेअर पाठवणार आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. सो व्हेरी फर्स्ट यू क्लिक ऑन द आयकॉन टॅली 9. टॅली 9चा जो डेस्कटॉपला आयकॉन आहे त्याला तुम्ही डबल क्लिक करा, तुमचं टॅली सुरू होईल. आफ्टर स्टार्टिंग टॅली, here you will find various options like licensing, login as remote, work in educational mode. So we don't have license. आपण एज्युकेशनल मोड यूज करत आहोत, आपल्याकडे लायसन्स नाही आहे, म्हणून सगळ्यात पहिला ऑप्शन या ठिकाणी एरो कीनी यूज करायचा आहे, वर्क इन एज्युकेशनल मोड. ओके, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर before starting the how to create company, we will see the tools and elements of the Tally interface. Tally ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला टॅली दिसेल. हे जे वरती tally.erp9 तुम्हाला टॉपला दिसतंय, इट इज कॉल्ड ॲज टायटल बार. या टायटलच्या खाली सेकंड लाइन या ठिकाणी आहे. द सेकंड लाइन हियर यू कॅन सी प्रिंट, एक्सपोर्ट, मेल, अपलोड, टॅली शॉप, लँग्वेज, कीबोर्ड, कंट्रोल, सपोर्ट सेंटर, हेल्प. तर हे जे दिसतंय याला म्हणायचं मेनू बार. ऑन द लेफ्ट हँड साइड लेफ्ट पॅनल मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज. जर तुम्ही अकाउंटंट असाल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, यू कॅन वर्क ऑन मोर दॅन वन कंपनी. जसं आपण कम्प्युटरमध्ये, वर्डमध्ये, पॉवर पॉईंटमध्ये वेगवेगळे फाईल्स तयार करतो, तसं इथे वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला बनवायच्या असतात. ऑन द राईट हँड साइड यू कॅन सी here it is a company information menu. So here in company information menu there are various options: select, create, backup, restore and quit. So below that you can find the logo of Tally, म्हणजे तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे. Here you can see द रिलीज व्हर्जन, म्हणजे दर वर्षी दर 3-6 महिन्याला ॲज पर द नीड द कंपनी रिलीज इट्स व्हर्जन. तर याचं व्हर्जन आत्ताचं आहे रिलीज 6.5. आणि लायसन्स जर असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये काम करत असाल किंवा नोकरीला लागाल तिथे तुम्ही वापरत असलेली टॅलीची जी कॉपी आहे ती लायसन्स कॉपी आहे किंवा नाही हे यावरून तुम्ही कन्फर्म करू शकता. इफ इट इज रिटन एज्युकेशनल मोड तर हे लायसन्स नाही आहे. अदरवाइज लायसन्स नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, न्यूमेरिकल नंबर. देन कॉन्फिगरेशन अँड कॅल्क्युलेटर. आपण पुढे कॅल्क्युलेटर्स पाहणार आहोत, कशा पद्धतीने आपण हे करू शकतो, कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतो. देयर इज अ शॉर्टकी टू यूज द कॅल्क्युलेटर, इट इज कंट्रोल N.
आणि या ठिकाणी जे बटन्स तुम्हाला दिसतात आहे व्हर्टिकल, यामध्ये दिसत तर काहीच नाहीये, पण कंपनी सिलेक्ट केल्यानंतर यू विल फाइंड व्हेरियस बटन्स. इथे एकच बटन, ओनली वन बटन यू कॅन सी, दॅट इज F12 कॉन्फिगरेशन. म्हणून याला बटन बार म्हणायचं. टेक अ रिव्ह्यू. मेनू बार, टायटल बार, मेनू बार, then here button bar and it is a status line. स्टेटस लाईन मध्ये तुम्ही टॅली पॅकेजचं नाव आणि त्याच्यानंतर इथे डेट आणि टाइम हे तुम्ही पाहू शकता. ओके. नाउ वी विल लर्न हाऊ टू क्रिएट द कंपनी. टू क्रिएट ए कंपनी देर इज अ थर्ड ऑप्शन इन कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. याला आपण मेनू म्हणायचं. या कंपनी इन्फॉर्मेशन मेनू मध्ये क्रिएट कंपनी नावाचा एक ऑप्शन आहे. एरो कीनी तुम्ही या ठिकाणी खाली यायचं आणि एंटर करायचं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला मी सांगणार आहे टॅली मध्ये 90%, 99% माऊसचा वापर करायचा नाही. ओके. सो क्रिएट कंपनी याला क्लिक करा. आफ्टर क्लिकिंग इट विल ओपन द कंपनी क्रिएशन फॉर्म. या कंपनी क्रिएशन फॉर्म मध्ये सगळ्यात पहिले त्यांनी विचारलेलं आहे व्हेरी फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन द डेटा डिरेक्टरी. म्हणजे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटची फाईल ज्यावेळेस सेव्ह करतो, कंट्रोल एस करतो, तर ती फाईल कुठे सेव्ह होणार. म्हणजे सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह मध्ये फोल्डरचं नाव असेल. तसं टॅलीमध्ये तुम्ही जे काही बनवणार आहे ती कंपनी तुम्हाला कुठे सेव्ह झालेली दिसायला पाहिजे. सो डिरेक्टरी मीन्स इट इज अ पाथ where you want to store the company. Okay, so it is my advice to all the students, don't take C drive. C drive मध्ये विंडोज असतं आणि कधीही कम्प्युटर मध्ये काही व्हायरस आलं तर आपल्याला C drive फॉर्मॅट करण्याची गरज येऊ शकते, गरज पडू शकते. म्हणून C drive ला शक्यतो डेटा ठेवायचा नाही. सो आयदर यू कॅन राईट हिअर D colon or E colon, D colon backslash. You can write the folder name tally. Tallyच टाकायला पाहिजे असं काही नाही. You can write the name of your company tally and again you can write the folder name data. आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्ही 2020 2021 2020-21 चा डेटा हा आपला आहे असं तुम्ही डेटा डिरेक्टरीचा पाथ मेन्शन करू शकता. नेक्स्ट यू हॅव टू टाईप द नेम ऑफ द कंपनी. इथे कंपनीचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे कॅप्स लॉग ऑफ करा. टाटा मोटर्स लिमिटेड. डिअर स्टुडंट्स, इफ यू कीप कॅप्स लॉग ऑफ, द फर्स्ट लेटर ऑफ ईच word it will automatically taken in capital. इथे टाटाचं T, मोटर्सचं M आणि लिमिटेडचं L कॅपिटल घेतलेलं आहे. सो टाटा मोटर्स लिमिटेड. अगेन मेलिंग नेम. समटाइम्स द मेलिंग नेम अँड द नेम ऑफ द कंपनी मे बी डिफरंट. आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. म्हणजे काही कंपन्या, आता टाटा मोटर्स जरी एक कंपनी असेल तर त्याच्या काही सबसिडियरी कंपनीज असतात. आता टाटा मोटर्स या मोटर्सच्या इंटरनल वायरिंग तयार करणाऱ्या कंपनी टाटाची एक सबसिडियरी कंपनी आहे जी पुण्यामध्ये वाघोली केसनंद फाट्यावरती टाटा याजाकी नावानी एक कंपनी आहे. पण काही लोक टाटा मोटर्सनी त्या कंपनीला ओळखू शकतात. मग मेलिंग नेम काय, पत्र व्यवहाराचं नाव काय आहे हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. इफ द मेलिंग नेम इज डिफरंट यू कॅन राईट इट द नेम ऑफ दॅट कंपनी. देन ॲड्रेस, यू कॅन टाईप द ॲड्रेस. फॉर एक्झाम्पल हिअर MIDC ऑटोमॅटिकली कॅपिटल घेतोय तो. पिंपरी कॉमा पुणे. देन country's name
व्हेरियस कंट्रीज इट इज गिवन, कारण टॅली तुम्हाला सांगितलं अनेक कंट्रीमध्ये यूज केलं जातं. स्टेट, इंडियामध्ये स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र, कारण टॅक्सेसचे रूल्स स्टेट टू स्टेट डिफरंट असू शकतात, म्हणून स्टेटला या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट you can type the pin code. Okay, so the pin code of that particular area where the company is situated. Then phone number 020, you can type the phone number. Mobile number, if mobile number is given, you can type 10-digit mobile number. Later on fax number, तुमच्या कंपनीचा फॅक्स नंबर असेल तर तो फॅक्स नंबर या ठिकाणी टाईप करा. फॅक्स मीन्स फॅसिमाइल मशीन. ईमेल ॲड्रेस, टाटा मोटर्सचा जो काही ईमेल ॲड्रेस असेल tatamotors@gmail.com. देन कंपनीची वेबसाईट असेल तर www.tatamotors.com. एंटर केल्यानंतर ऑन द राईट हँड साइड बुक्स अँड फिनान्शियल इयर या ठिकाणी तुम्हाला दिसते बुक्स अँड फिनान्शियल इयर. तर इथे फिनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की फिनान्शियल इयर हे नेहमी 1 एप्रिललाच सुरू होत असतं. सो द फिनान्शियल इयर इज ऑलवेज बिगिन्स फ्रॉम 1 एप्रिल 2020 और 21. आपण इथे 2021 टाकूया. देन बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे प्रत्यक्ष व्यवसाय आणि व्यवहार कधीपासून तुमचे झालेले आहेत. सपोज इन द लास्ट फिनान्शियल इयर दॅट इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च 2021. ड्यूरिंग दिस इयर सपोज a businessman has started the new business and started the books beginning on 1st of January 2021, you can write the books beginning from. ज्या दिवशी तुमचे व्यवहार सुरू झालेले आहेत. आता 1 एप्रिलला जरी फिनान्शियल इयर असेल आणि तुम्ही प्रत्यक्ष कामकाज हे 2 मे पासून सुरू केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 मे 2021 असं या ठिकाणी टाइप करू शकता 2021. याचा बेनिफिट काय आहे? येस, इफ यू टाइप 2 मे बुक्स बिगिनिंग, you cannot enter the journal entries, voucher entries before this date. म्हणजे 2 मेच्या अगोदर तुम्हाला एंट्रीज करता येणार नाही. Tally will not accept entries in between from 1 एप्रिल to 2 मे. 1 एप्रिल ते 2 मे पर्यंत टॅली जर्नल एंट्रीज ॲक्सेप्ट करणार नाही. ओके, नाव कम टू द टॅली व्हॉल्ट अँड टॅली सेक्युरिटी कंट्रोल. Here in the tally vault, that is tally password, if you want to give the tally vault password, तर tally vault मध्ये आपण जर पासवर्ड टाकलं तर तो पासवर्ड आपल्याला दिसत नाही आणि तसंच ते त्या कंपनीचं नावही कुणाला दिसत नाही कंपनी सिलेक्ट करताना. मग त्याच्या कोडवरून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं. सो वी विल लर्न हाऊ टू create the password and how to create the security control. हा एक वेगळा चॅप्टर आपला आहे, एक दिवस याला लागणार आहे. सो इनिशियली ॲट द बिगिनिंग सुरुवातीला ह्याला तुम्ही ब्लँक ठेवा. यूज सेक्युरिटी कंट्रोल नो. एंटर केल्यानंतर यू विल गाईड बेस करन्सी सिम्बॉल, म्हणजे तुम्ही ज्या कंट्रीमध्ये टॅली वापरत आहात त्याचा करन्सी सिम्बॉल काय आहे. आता आपण इंडियामध्ये रुपीज लिहितो आणि रुपीजचा सिम्बॉल आहे र आणि बरोबरचं चिन्ह. सो द सिम्बॉल यू हॅव टू टाईप. त्यानंतर फॉर्मल नेम, हिअर यू कॅन राईट INR. INR स्टँड्स फॉर इंडियन रुपीज, किंवा तुम्ही इंडियन रुपीज असंही लिहिलं तरी चालेल, इंडियन रुपीज, बिकॉज द फॉर्मल नेम इज डिफरंट फ्रॉम कंट्री टू कंट्री. जर तुम्ही वरती या ठिकाणी डॉलर घेतलं तर तिथे तुम्हाला लिहावं लागेल US डॉलर, अमेरिकन डॉलर, सिंगापोरियन डॉलर, एन असेल तर जपानचं एन,
अशा पद्धतीने यू कॅन राईट द करन्सी सिम्बॉल. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, बेस्ट करन्सी सिम्बॉल कोणता घ्यायचा आहे, इंडियन रुपीज, आणि ब्रीफ मध्ये लिहायचं असेल तर INR और इंडियन रुपीज. देन सफिक्स सिम्बॉल टू अमाउंट्स. अमाउंटला सिम्बॉल सफिक्स करायचं का, यू वॉन्ट टू सफिक्स. व्हॉट डू यू मीन बाय सफिक्स अँड प्रिफिक्स. आपण या ठिकाणी बघूया प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय. तर प्रिफिक्स म्हणजे अगोदर, आपण भारतामध्ये इंडियामध्ये अमाऊंटच्या अगोदर प्रिफिक्स काय लिहितो, रुपीज 500, आणि US मध्ये $500 असं लिहितात, $500. ते आपण काय करतो, सफिक्स करतो. सफिक्स म्हणजे नंतर लावणे. तर प्रिफिक्स म्हणजे अगोदर लावणे आणि सफिक्स म्हणजे नंतर लावणे. डिअर स्टुडंट्स, इफ यू वॉन्ट दिस सिम्बॉल, करन्सी सिम्बॉल, इफ यू आर युझिंग द विंडोज 10, सो देर इज अ शॉर्ट की. इंडियन रुपीजचा सिम्बॉल तुम्हाला टाईप करायचा असेल तर लेफ्ट साईडचं अल्टर की आहे, अल्टर प्लस 8377. हे जर कॉम्बिनेशन तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला रुपीजचा सिम्बॉल टाईप करता येईल. ओके. इज सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट. आता आपण काय करतो, रुपीज लिहितो आपण अगोदर, त्यामुळे नंतर काही लावत नाही, इथे नो लिहायचं आहे. ॲड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल. अमाऊंट आणि सिम्बॉलच्या मध्ये एक स्पेस ठेवायचा का. इफ यू वॉन्ट यू कॅन येस ऑर प्रेस नो. ओके. इथे वाय प्रेस केलं तरी येस ऑटोमॅटिकली येईल. देन शो अमाऊंट इन मिलियन्स. आपण जे अमाऊंट लिहितो हे मिलियन्स मध्ये लिहायचं आहे का. मिलियन्स म्हणजे किती पाहूया आपण स्लाइड मध्ये. आपण इथे 5 लाख लिहिलेले आहे, 5 lakhs. 5 नंतर कॉमा 2 शून्य कॉमा 3 शून्य. दिस अमाऊंट इज 5 lakhs. हिअर 15 lakhs, 15 लाख म्हणजे 15 त्याच्यावर 5 शून्य, 15 lakhs. आता हीच अमाऊंट US मध्ये कसं लिहितात, 1,500,000, 0,000, 500 and 000. अमाऊंट हीच आहे, फक्त कॉमा काय केलेला आहे, 15 नंतर लिहिण्याऐवजी 1 नंतर या ठिकाणी कॉमा घेतलाय. दिस इज 1.5 million. हाऊ टू रीड दिस, इट इज 1.5 million. सो 1.5 million. मग मिलियन म्हणजे किती, इट इज 10 lakhs. 1 million इज इक्वल टू 10 lakhs. 1 मिलियन मध्ये 10 लाख असतात, तर 1 million इज इक्वल टू 10 lakhs. इथे 25 लाख असेल तर तुम्ही काय करू शकता, 2.5 million असं आपण म्हणू शकतो. आपण कॅल्क्युलेटर जर वापरत असेल तर कॅल्क्युलेटर मध्ये 3 डिजिट नंतर कॉमा असतात. आपल्याकडे आपण दर 2 डिजिटला आपण कॉमा इथे लिहित असतो. तर अमाऊंट जे तुम्ही लिहिणार आहात ते मिलियन्स मध्ये पाहिजे का. शो अमाऊंट इन मिलियन्स. इथे जर नको असेल, इफ इट इज डोमेस्टिक कंपनी, इंडियन कंपनी, तुम्ही नो करा. इफ इट इज युअर मल्टीनॅशनल कंपनी, या ठिकाणी येस प्रेस करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. आपण दशांश स्थळ 2 घेत असतो. तुमची कंपनी फॉरेन कंपनी असेल, इफ दे आर रायटिंग 3 डेसिमल पॉइंट्स इन देअर रिपोर्ट्स सॉरी, तर या ठिकाणी तुम्ही 3 डेसिमल प्लेसेस घेऊ शकता. अदरवाइज इंडियामध्ये तुम्ही 2 इज सफिशियंट. वर्ड रिप्रेझेंटिंग अमाऊंट आफ्टर डेसिमल. आता डेसिमल पॉइंट नंतर तुम्हाला काय शब्द लिहायचा आहे. आपण इंडियामध्ये असं लिहितो, 500 रुपये 25 पैसे, 25 पैसे, PAISE, म्हणजे डेसिमल दशांश स्थळ जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे. इन इंडिया यू कॅन राईट इट डेसिमल, पैसे. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस फॉर अमाऊंट इन वर्ड्स. आता ही जी अमाऊंट तुम्ही अक्षरी लिहिणार आहात, कारण टॅलीमध्ये आपण बिल प्रिंटआउट काढू शकतो. बिल म्हणजे काय, इनव्हॉइस, आणि इनव्हॉइसमध्ये अमाऊंट इन वर्ड्स दिलेलं असतं. तर तिथं किती डेसिमल प्लेसेस त्या ठिकाणी तुमच्या इथे यायला पाहिजे, म्हणजे 50 पैसे, 25 पैसे. ओके. अशा पद्धतीने सगळी माहिती फीड केल्यानंतर शेवटी एक ऑप्शन त्या ठिकाणी विचारतो. इट विल आस्क द लास्ट ऑप्शन, इट इज ॲक्सेप्ट येस ऑर नो. टॅलीमध्ये काहीही सेव्ह करायचं असेल तर तिथे एकच ऑप्शन आहे, ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट केलं
तर ते काय होणार, ऑटोमॅटिकली सेव्ह होणार. बाय डिफॉल्ट हे येस असतं म्हणून तिथे एंटर प्रेस करायचं आहे. ओके, ॲक्सेप्ट होईल. म्हणजे आता कंपनी क्रिएट झाली. आपण आता आलो गेटवे ऑफ टॅली मेनूमध्ये. इथे डाव्या बाजूला कंपनीचं नाव दिसतंय, इथे फिनान्शियल इयर दिसतंय 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022. 2 मे आजची तारीख आहे, आज संडे आहे, म्हणजे इथे डे टाकायची पण आवश्यकता नाही. टॅली ऑटोमॅटिकली डे सुद्धा आपल्याला दाखवत असतो. म्हणजे जर तुमची कंपनी बंद असेल आणि त्या दिवशी तुम्ही एंट्री करत असाल तर तिथे डे मुळे तुम्ही अलर्ट होऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटी एक ऑप्शन आहे, दॅट इज क्विट. म्हणजे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडायचं. क्विट क्विट म्हटलं की तो विचारतो येस ऑर नो. एंटर केलं तर बाहेर पडणार, एस्केप केलं तर कॅन्सल होणार. पुन्हा तुम्हाला कंपनी इन्फॉर्मेशन मेनूमध्ये जायचं असेल तर या ठिकाणी ऑन द राईट वर्टिकल कॉलम इट इज अ बटन बार. यू कॅन सी इट इज अ F1 सिलेक्ट कंपनी. शॉर्टकी काय त्याला, F1. इथे तुम्हाला कंपन्यांची नावं तुम्हाला दिसतात. एकच कंपनी आहे, टाटा मोटर्स लिमिटेड, आणि 10,000 त्याला बाय डिफॉल्ट टॅलीकडून एक नंबर दिला गेलेला आहे. पुढच्या कंपनीला पुढचा नंबर येईल. असे तुम्ही अनेक कंपन्या टॅलीमध्ये तयार करू शकता. ओके, आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंपनीची माहिती कशा पद्धतीने बदलायची, इफ यू वॉन्ट टू चेंज द नेम ऑफ द कंपनी, दॅट इज अल्टरेशन इन द कंपनी, हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू. आता याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ॲरो कीनी खाली या, क्विट किंवा एस्केप करा आणि एंटरचं बटन प्रेस करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काही गोष्टी समजल्या नसतील तर पुन्हा तुम्ही पाठीमागे या आणि पुन्हा एकदा रिवाइंड करून तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टॅली ऐकून येणार नाही, त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आजपासून तुम्हाला मी नोट्सही देणार आहे. एक वही तयार करा. आता सिच्युएशन अशी आहे, बाजारात दुकानं बंद आहेत. तुम्ही काय करा, तुमच्याकडे जी वही असेल त्या वहीमध्ये आपल्याला एक 30 ते 40 पानं, 50 पानाची एखादी नोटबुक मिळाली, जुनी नोटबुक, त्यामध्ये तुम्ही हे सगळे नोट्स तुम्ही लिहू शकता. थँक्यू. बाय बाय.